गिरीश महाजन असेल, मुंबईहून आलेलं मंत्रिमंडळ असेल, सर्वांनी मनोज जरांगे पाटला म्हणायचे ते आपण बाजूला जाऊन चर्चा करू, त्या खोलीत जाऊन चर्चा करू, तुम्ही इकडे या, तिकडे या, बाजूला या, कोपऱ्यात या. तुम्ही 1 घंटा नाही म्हटलं होतं, 1 घंटा देणार नाही. मग 20 तारीख तुम्ही कसं काय दिली? मराठ्याचं पानिपत का झालं हाच विषय पुन्हा येतो. 20 तारीख दिली, 27 दिवस दादांनी कसं काय दिली? मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईहून माघार नाही. तर मी सांगतो 5 लाख लोक त्या सभेत होते. 5 लाख लोक दादा ताबडतोब निघले असते ना. त्या आमच्या समाजाच्या आंदोलनाला जर गालबोट लावायचा प्रयत्न केला, करोडो संख्येत राहणार आहे, त्यामुळं तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. पब्लिक फटका फार बेकार असतो, परंतु समाज फार मोठा आहे आणि समाज चवताळलेला आहे. जर का कोणी घुसून गालबोट लावायचा प्रयत्न केला, लढा उभा करता आला पाहिजे. बाकीचा लढा उभा करता नाही आला ना. जरांगे पाटला लढा उभा करता आला. बैठक झाली, 24 तारखेनंतर 1 घंटा देणार नाही. मग प्रतिक्रिया उमटल्या समाजाच्या. तुम्ही 1 घंटा नाही म्हटले होते, 1 घंटा देणार नाही. मग 20 तारीख तुम्ही कसं काय दिली? हा विषय आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मराठ्याचं पानिपत का झालं हाच विषय पुन्हा येतो की 17 तारखेला म्हटले होते 1 तासही देणार नाही. 20 तारीख दिली, 27 दिवस दादांनी कसं काय दिले? एक लक्षात ठेवा भावांनो, समाज बांधवांनो, कुठलाही लढा, कुठलंही नियोजन किंवा कुठलीही मोहीम जर राबवायची असेल त्याला नियोजन लागतं, मायक्रो प्लॅनिंग लागतं. त्याच्याशिवाय लढा यशस्वी होत नाही. तेच मायक्रो प्लॅनिंग, तेच नियोजन करण्यासाठी दादांनी समाज बांधवाला 20 दिवस दिलेले. शेतीचे कामं असतील, हॉस्पिटलचे कामं असतील, वैयक्तिक काही कामं असतील, व्यवहाराचे देणं घेणं असेल, काही कामं असतील तुमच्या पाठीमागची, ते सगळे आवरून घ्यायचे. आणि 20 तारखेला आपलं जेवणाचं साहित्य असेल, झोपण्याचं साहित्य असेल, सगळं साहित्य सोबत घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईहून माघार नाही, हा लढा आहे आपला. त्यामुळं उचलली जीभ लावली टाळ्याला दादाने असं केलं असतं. आणि त्याच दिवशी बीडची जी सभा होती, इशारा सभा, त्याच सभेत दादा म्हणले असते ना चला, तर मी सांगतो 5 लाख लोक त्या सभेत होते. 5 लाख लोक दादा ताबडतोब निघले असते ना. पण मग पुढं काय? अरे जेवणाचं काय, राहण्याचं काय, अंगावर घेण्याचं काय, शौचाचं काय, या सगळ्या गोष्टी कशा लढाई हरला असतो ना आपण. त्यामुळं नियोजन करून निघायचं आहे. त्यासाठी दादांनी समाज बांधवाला वेळ दिलेला आहे. 20 जानेवारी. करोडोच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. आणि त्यामध्ये जर कोणी समाजकंटक घुसून त्या आमच्या समाजाच्या आंदोलनाला जर गालबोट लावायचा प्रयत्न केला, तर मी त्यांना विनंती करतो, बाबांनो तुम्ही असं कुठलं पाऊल उचलू नका. कारण लोकसंख्या ही समाज बांधव हे करोडो संख्येत राहणार आहे. त्यामुळं तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. पब्लिक फटका फार बेकार असतो. आणि ही आमच्या समाजाच्या मुलांसाठी आयुष्याची भाकर मागायला मी चाललेलो आहे, म्हणजे आरक्षण. तुम्ही आमच्या ताटा जर माती कालाच प्रयत्न केला, मी याच्यावर जास्त काही बोलणार नाही. परंतु समाज फार मोठा आहे आणि समाज चवताळलेला आहे. जर का कोणी घुसून गालबोट लावायचा प्रयत्न केला तर हे त्याला महागात पडेल. आणि तुम्ही करू नका अशी तुम्हाला विनंती पण करतो. त्यामुळं आमच्या समाजाच्या तरुणांच्या ताटामध्ये माती घालू नका, तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. खूप लोकांना लावून धरली होती, आंदोलनं केले, मोर्चे काढले. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, लढा उभा करता आला पाहिजे. तो लढा फक्त जरांगे पाटलांना उभा करता आला म्हणून पूर्ण अखंड मराठा समाज, महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा राहिला. तुम्हाला पटवून पण देता आलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं पुन्हा मी रिपीट करतो, लढा उभा करता आला पाहिजे. बाकीचा लढा उभा करता नाही आला ना. जरांगे पाटला लढा उभा करता आला, ते यशस्वी झाले, त्यांना यश मिळालं आणि समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं. त्याच्यामुळं समाजाचा विश्वास त्यांच्यावर बसला. गिरीश महाजन असेल, मुंबईहून आलेलं मंत्रिमंडळ असेल, सर्वांनी मनोज जरांगे पाटला म्हणायचे ते आपण बाजूला जाऊन चर्चा करू, त्या खोलीत जाऊन चर्चा करू, तुम्ही इकडे या, तिकडे या, बाजूला या, कोपऱ्यात या. अजिबात नाही. मनोज जरांगे पाटीलने सांगितलं, स्पष्ट सांगितलं होतं, तुम्हाला जे काही बोलायचं ते सगळ्यासमोर बोला, जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोला, जे काही बोलायचं ते माईकवर बोला. मुंबईहून जर मंत्र्याचा फोन जरी आला तर जरांगे पाटील त्या माईकला फोन लावायचे. ते स्वतः फोनवर प्रायव्हेटसुद्धा कानाला फोन लावून बोलले नाही. हा विश्वास त्यांनी संपादन केला आणि ते समाजाच्या विश्वासाला पात्र ठरले. म्हणून पुन्हा एकदा सांगतो मी, अखंड मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे आणि अखंड मराठा समाज त्यांच्या पाठीशी होता, आहे आणि राहील. लागू नाही यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली आहे. स्वयंसेवक आहेत, आमची गुप्तहेर त्या पायी रॅलीमध्ये असतील.
जर आम्हाला संशय आला हा चोर आहे किंवा हा वेगळा काहीतरी गालबोट लावायचा प्रयत्न करतो आहे, आम्ही त्याला धरणार आणि पोलीस स्वाधीन करणार आम्ही. त्यामुळं आता काय आपण बघितलं आमची 1,47,00,000ची जी सभा झाली म्हणजे आंतरवालीची सभा झाली. या सभेमध्ये जवळजवळ 7,000 ते 8,000 पोलीस बांधव होते. म्हणजे आता जर प्रत्येक माणसी जर विचार केला तर ते फार हे होते. पण तुम्ही जर तुम्ही जे जुने व्हिडिओ जर बघितले आंतरवालीचे तर त्या स्टेजच्या बाजूला जो डी बनवलेला होता ते सर्व पोलीस बांधव त्या डीच्या आतमध्ये होते आणि बाहेर कोण होतं? आमचे स्वयंसेवक होते. म्हणजे आमच्या स्वयंसेवकांना इतकी प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते. ज्या गैरसमज पसरवत आहेत ना, आमची ट्रेनिंगही स्वयंसेवकाला चालू आहे की त्या पायी दिंडीमध्ये कोणी कशी भूमिका बजवायची, समाज बांधव एकत्र कसा ठेवायचा. कोणी जसं मेंढऱ्या वळताना तो फक्त समोर काठी घेऊन चालतो आणि त्याच्या दिशेने एक निघली की सगळे निघते ना, तशा पद्धतीने म्हणजे आमचे सर्व समाज बांधवांना प्रॉपर हे व्हावं आणि त्यांना एक आमचंच स्वयंसेवकांचं कडं हे चालू आहे. आता तुम्ही बघत असाल दादा जे दौऱ्यात निघतात ना, तर दादांचं मागं तुम्हाला दिसत असेल तर दादांच्या मागं जे आमच्या म्हणजे जे समाज बांधवांचं हे कडं आहे ना ते फार मोठं आहे. आणि तुम्ही बघितलं की मुस्लिम बांधव, दलित बांधव हे सर्व समाज बांधव दादांना कडं करतात. त्यामुळं काही कुणी काळजी करू नये.